मंडळी नमस्कार. सध्या फळांचा राजा आंबा पिकाचं हार्वेस्टिंग सुरू आहे. यंदाच्या वर्षी शेतकरी राजावर आसमानी सुलतानी दोन्ही संकट त्या ठिकाणी डोंगर कोसळल्याप्रमाणे कोसळले. इराक युद्धाचं सावट त्या ठिकाणी आहे. त्या युद्धामुळे शेतीमालाचे दर गडगडले. दुसरीकडे भारतामधली परिस्थिती त्या ठिकाणी थोडीफार बिकट आहे. कुठल्याही फळ पिकाला दर नाही. या संकटातही शेतकरी राजा त्या ठिकाणी तग धरून आहे. माझ्यासोबत सोलापूरमधील वडाळामधील राजेंद्र साठे नावाचे एक शेतकरी, ज्येष्ठ शेतकरी आहे, सेवानिवृत्त शेतकरी आहे. रेल्वे खात्यामध्ये सेवा केल्यानंतर, देशसेवा केल्यानंतर आता आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी हे साठे कुटुंब, काका आणि काकू दोघंही त्या ठिकाणी शेतामध्ये येतात. नोकर मिळेल न मिळेल याची पर्वा न करता या आंब्या बागेमध्ये रमतात आणि सेवानिवृत्तीनंतरचं जीवन अतिशय हसतमुख जगण्याचं काम साठे काका आणि काकू त्या ठिकाणी करत आहे. यांनी जी आंबा बाग फिरवली आहे, केसर आंबा आहे. हार्वेस्टिंग याचा आता सुरू होईल. 950च्या आसपास त्या ठिकाणी झाड आहे. 5 ते 6 टन माल त्या ठिकाणी निघेल. 100 रुपयाचा जरी रेट किमान मिळाला, दराची शाश्वती नाही, पण रुपयाच्या खाली केशर कधी आजवर आलेलं नाही. 100 रुपयाच्या आसपास जरी दर मिळाला तरी 5 ते 6 लाख रुपयाचं उत्पन्न पहिल्या वर्षी आंबा बागामध्ये मिळेल. आणि हे सगळे उत्पन्न ज्यांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले ते आंबा उत्पादक शेतकरी दत्तात्रय घाडगे काकाही अरण गावातील आपल्यासोबत आहे. साठे काकांचा काय अनुभव आहे? आंबा शेतीकडे बहुतांश शेतकरी त्या ठिकाणी वळायला लागला आहे. शाश्वत शेती म्हणून सध्या आंबा शेतीकडे पाहिलं जातं. सध्या ऊस शेती आणि आंबा शेती दोनच शेती त्या ठिकाणी भरोशाच्या राहिल्या आहे. बाकी इतर द्राक्षे असेल, इतर फळपिकांच्या शेतीमध्ये फारसा रस राहिला नसल्यामुळे शेतकरी राजा आंबा शेतीकडे त्या ठिकाणी वळायला लागला आहे. आणि साठे काकांसारख्या अनुभव नसलेल्या शेतकऱ्यांना आंबा शेतीमध्ये तज्ज्ञ असणारे घाडगे काका त्या ठिकाणी सहकार्य करताय. आणि या सहकार्याच्या संगमातून त्या ठिकाणी चांगली बाग फुलून येते आणि त्या बागेतून चांगलं लाखोंचं उत्पन्न सेवानिवृत्तीनंतर घेण्याचं काम साठे काका करताय. ज्या रानामध्ये या कुटुंबाने त्या ठिकाणी आंबा बाग फुलवली, त्या रानामध्ये मंडळी काकांची नोकरीचा कालखंड असताना अक्षरशः दगडं होते. JCP लावून त्या ठिकाणी एक एक दगड बाजूला सारत गेले आणि त्या ठिकाणी ही माळरान तयार केलं आणि ह्या माळरानावर आज आंबा फुलला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडाळा गाव हायवे जवळ असणारं हे गाव आहे. या शेतीकडे बघताना लोक नावं ठेवायचे. ज्यावेळेस JCP चालवायला लागले त्यावेळेसही लोकांनी यांना नावं ठेवले की नोकरीचा पैसा आहे, तुम्हाला पैसा भरपूर झाला त्यामुळे तुम्ही काहीतरी मशीन चालवताय, काहीतरी करताय, अशी नावं ज्यांनी ठेवली तीच लोक आज हा आंब्याची चव चाखायला साठे काकांच्या शेतामध्ये येत आहे. आणि तुमच्या हार्वेस्टिंगला आलेला आंबा नक्की आम्हाला द्या अशी आग्रहाची विनंती त्यांना सुद्धा करताय. हे सगळं घडून आलं. कष्टकरी शेतकरी असला तर सगळं घडत असतं आणि कष्टकरी शेतकऱ्याला योग्य करेक्ट मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच काळ्या मातीमध्ये आंबारूपी सोनं पिकू शकतं. कसं हे सगळं झालं ही माहिती साठे काकांकडून आपण जाणून घेतोय आणि त्यांना मार्गदर्शन करणारे घाडगे काका सुद्धा आपल्यासोबत. काका नमस्कार. नमस्कार. किती वर्ष सर्व्हिस झाली सगळी रेल्वेत? माझी रेल्वे 32 वर्ष सर्व्हिस झाली. 32 वर्ष. बर. नंतर मग शेताकडे इकडे? हो, शेताकडे आलो. नंतर मग शेताकडे आल्यानंतर पूर्ण माझं म्हणजे हे जे माझ्या नावावर जे शेत होतं पूर्ण माळरान होतं. म्हणजे पूर्ण मुरुम होता. दगड खूप होती. जवळजवळ मला 1 वर्ष हे पूर्ण काम म्हणजे JCBने झाडं काढली, मी पूर्ण दगड काढली. 1 वर्ष पूर्ण त्याच्यातच गेलं माझं. आणि त्याच्यानंतर मग आमच्या दोघांनी निर्णय घेतला की इथं आंब्याची आपण बाग फुलूया. मग त्या उद्देशाने मग आम्ही कामाला सुरुवात केली. आणि आम्ही रोप, सगळा परिसर हा परिसर आहे 2.5 एकराचा. बरं. बाग किती एकरात लावली? बाग 2.5 एकराचा. पूर्ण आहे 5 एकर. त्यामध्ये मग आम्ही सुरुवातीला एक बोर घेतलं. ते बोरला चांगलं पाणी लागलं. बोरला मग तिथून मग आम्ही आंब्याची लागवडाची सुरुवात केली. कुठनं रोपं आणली? आम्ही सुरुवातीला कोल्हापूरहून काही रोपं आणली. ती चांगली मिळाली आम्हाला. आणि थोडी परत आम्ही आंध्राकडून आणली, तीही चांगली मिळाली. बरं. किती लागली रोपं सगळी? जवळजवळ 950 आहेत सध्या. 950. कधी लागवड झाली? 3 वर्ष झाली. 2023ला. 23ला. आता 26 चालू आहे. आता माल सुरू झाला. हो, पहिलं वर्ष. आता यावर्षी फळ धारणा चालू झाली. तुम्ही आता ही झाडं लावताना मग याचं पाणी वगैरे कसं व्यवस्थापन करत गेला? व्यवस्थापन सुरुवातीला आम्हाला पाण्यासाठी जरा झगडावं लागलं.
शेततळ नव्हतं, एकच बोर होती, पण पाणी असं पूर्ण झाडांना हे व्हायचं नव्हतं. मग आम्ही रात्री यायचो, रात्री 12ला आलेलो आहे आम्ही दोघंही. बर गाडीवर. हो, गाडीवर सोलापूरहून आम्ही यायचो. किती किलोमीटर मध्ये? 25 किलोमीटर. रात्री यायचे आणि हो. दारं धरायची तिथे. हो, पाणी ठिबक केली आम्ही- का? ठिबक केलेली आहे. बर ठिबक करून सगळी झाडं जगवली. हो. हा. नंतर मग गाडगे काकांनी तुमची कशी ओळख निर्माण झाली? गाडगे काकांची आम्हाला ओळख झाली, आम्ही युट्यूबवर आम्ही बघितलं त्यांचं नाव. त्यांची पूर्ण आम्हाला खूप म्हणजे बघून खूप हे झालं, मुलाखत बघून त्यांची. मग त्यांच्या गावी पण आम्ही जाऊन भेट देऊन आलो काकांच्या घरी. त्यांनी आम्हाला सगळं शेत ते दाखवलं, त्यांची बागही दाखवली. मग त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आता सध्या हे करतोय सध्या बागेचं. काकू तुम्ही काय तुम्ही नोकरी करता, स्वतः नोकरी करत करत सगळं करताय. एकीकडे नोकरी, पुन्हा स्वयंपाक सगळं करणं आणि पुन्हा शेती, कसं मॅनेज करताय? स्त्रीला मॅनेजमेंट शिकवावी लागत नाही. बाय बर्थ तिला ती आलेली असते तिच्या आईकडून जेनेटिकली, त्यामुळे ती पास ऑन करते. आणि मेन म्हणजे आमचे साहेब, त्यांचा कॉन्फिडन्स कुठेही लूज होऊ नये, विहार दिला म्हणून त्यांना कुठेही वाईट वाटू नये, त्यासाठी त्यांना पूर्णपणे साथ. व्हॉलंटरी घेतली? येस सर, त्यांनी व्हॉलंटरी घेतली आहे. त्यांना थोडंसं प्रॉब्लेम म्हणजे मणक्यांना थोडासा त्रास होत होता आणि गाडीवरचा प्रवास व्हायचा नाही, म्हणून मग त्यांनी तो निर्णय घेतला, आम्ही तो मान्य केला आणि मग त्यानंतर त्यांना इथे रमवलं. तुम्ही साथ दिली? येस सर. काकूंची साथ मिळाली? 100% साथ आहे काकूंची. बाग फुलली? हो, जवळजवळ 90-95% या त्यांचा हिस्सा आहे या बाग फुलवण्यामध्ये. माझा फक्त 5% किंवा 10% असेल. व्हेरी गुड. तुम्ही आता सहकार्य केलंय, कसं मार्गदर्शन केलंय तुम्ही? 3 वर्षापूर्वी आमच्या बागेत भेट देण्यासाठी म्हणून हे कुटुंब आलं होतं. खरं म्हणलं तर खूप लोक आपल्याकडे येतात, आपली बाग बघायला येतात, पण हे जी ह्यांची धडपड बघितली, थोडंसं त्यांनी स्वतःहून प्रांजळपणे त्यावेळेला कबूल केलं होतं की आम्हाला यातलं काही माहीत नाही, नवीन शेतकरी हे. तर म्हणलं ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये त्यांचं पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, आणि आत्ता मार्केटिंगचा हा जो माल आहे, 2 वर्ष आम्ही ह्याच्यावर काम करतोय. सुरुवातीला थोडं ह्यांना कठीण गेलं सगळं, पण आता एकदा त्यांना त्यातलं ज्याला म्हणतो गणित कळणं, मग ते पाणी देण्याचं असेल, खत व्यवस्थापन असेल, कीड व्यवस्थापन असेल, त्यांना वर्षाचा प्रोग्राम आपण दिलेला आहे की ह्या गोष्टी घडल्या तर अशा पद्धतीनं त्याच्यावर काम करता येईल. आणि हे कुटुंब पण आपल्याशी वारंवार शेतात आलं की इथला एखादा फोटो पाठवायचा, एखादा छोटा व्हिडिओ पाठवायचा, आणि त्यावरनं आपण तिथून सांगायचं की ह्या गोष्टी कराव्या लागतील त्याला. ते त्यांनी तंतोतंत पाळल्या. त्यामुळं आज जी ही बाग दिसते, म्हणजे आपल्याकडे जवळजवळ किमान 1000 ते 1200 शेतकऱ्यांच्या बागा आपण हँडल करतोय, त्यांना आपण मार्गदर्शन करतोय. पण हा जो प्लॉट आहे, कारण ह्या प्लॉट मधली ही जमीन ज्याला म्हणू, ही पूर्णपणे ह्या बागेसाठी खूप चांगल्या पद्धतीचं जमिनीचं आहे. राहिलं व्यवस्थापन, मग ते त्यांना एका कागदावर आपण वर्षाचा शेड्यूल दिल्यामुळं त्या प्रमाणात त्यांनी ते करत गेले. आणि मग आज जे तुम्हाला दिसतंय, आज हा आंबा 3ऱ्या वर्षाची बाग कोणी म्हणणारच नाही इतपत ह्याच्यावर काम झालेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ह्यांना रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक फवारण्या असतील, त्याच्यापासून ह्यांना जवळजवळ 95% आपण बाजूला ठेवलं. आणि गरज भासेल त्याच वेळेला एखादा फवारा त्यांना रासायनिकचा दिला गेलेला आहे. बाकी सगळं होमिओपॅथीमध्ये, मग ते ड्रीपमधनं होमिओपॅथीची औषधं सोडलीत, ह्याच्यावर कुठला रोग येणार नाही म्हणून साठीचे काय 1-2 फवारण्या असतील त्या सुद्धा आपण घेतलेल्या आहेत. म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट ज्यावेळेस काकांनी दिली, त्यावेळेस तुम्हाला विश्वास बसला होता का? रासायनिक सध्या सगळं शेतकरी रासायनिकच्या मागे पडत आहे. हो, काकांनी आम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट कसा विश्वास ठेवला? काकांनी आम्हाला सगळं होमिओपॅथिकचं सगळं महत्व समजावून सांगितलं. थोडा इफेक्ट उशिरा होईल, पण तो कायमचा होईल असं काकांनी आम्हाला समजावून सांगितलं. तुमचे जे आंबा उत्पादक इतर मित्र असतील, हो, त्यांच्याकडे केमिकलच्या फवारण्या, मी बघतो. तुमच्याकडे होमिओपॅथिक, मग तुम्ही कसं करत गेला म्हणा? आम्ही काकांचे एक डॉक्टर मित्र आहेत मोहोळचे, डोंगरे डॉक्टर, त्यांच्याकडनं आम्ही होमिओपॅथिकचे औषधं मागवत होतो आम्ही काकांच्या सल्ल्याने. जसं जसं आम्हाला काय काय म्हणजे प्रॉब्लेम यायला लागले, ते मग काकांना आम्ही विचारत होतो याच्यावर कुठलं, मग ते काका सांगत होते.
मग आम्ही औषध घेत होतो. मग विश्वास बसत गेला. हो, थोडा इफेक्ट आम्हाला जाणवत होता ना लगेच. होमिओपॅथिक मध्ये मग आता फवारण्या कशा होत्या? नाही, आता ह्याचं एकच तत्व आहे की कुठला रोग आल्यानंतर त्याचं काम करायचंच नसतं. ह्याचं प्रिव्हेंटिव्ह ज्याला आपण म्हणू की ह्याची प्रतिकारशक्ती वाढवायची, झाडाची असेल, पांढरी मुळी चालण्यासाठीची जी औषधं आहेत, अपटेक होण्यासाठी जे औषधं आहेत ती ह्याच्यामधनं, आणि तेही होमिओपॅथीमध्ये, म्हणजे ज्याला म्हणतो ही बाग सुद्धा जशी आमची बाग आहे तशी ही बाग सुद्धा रेसिड्यू फ्री अशा पद्धतीचं जर ह्या आंब्याचं जर आपण टेस्टिंग केलं भविष्यात, कधी कुठेही कुठल्याही लॅबला केलं तरी हा आंबा ह्याच्यामध्ये कुठलंही रासायनिकचा अंश सापडणार किती खर्च होमिओपॅथिकला खर्च किती? आता होमिओपॅथीचा खर्च तसं बघायला गेलं तर आपण जर रासायनिकची तुलनाच करायची असेल तर समजा रासायनिकला 10 रुपये खर्च येत असेल तर हा 3 ते 4 रुपयामध्ये हा खर्च भागतो आपला. फक्त लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही, ही स्वस्त औषध आहेत ह्याचा कसा उपयोग होतोय ही शंका त्या शेतकऱ्यांना राहते. पण ह्या कुटुंबानं आमच्यावर पण विश्वास ठेवला. आमचे स्नेही आहेत डॉक्टर शहाजी डोंगरे असतील, त्यांना मोहोळ ते हे अंतर साधारण 15-20 किलोमीटरचं आहे, त्यांनाही सोयीचं होत आहे म्हणून मी त्यांना डॉक्टरांचं नाव सुचवलं आणि मग त्यांनी बरोबर महिन्यानं असेल 15 दिवसांना ज्या वेळेला काही अडचण असेल त्यावेळेला फक्त आम्ही सांगायचो, डॉक्टरना मी फोन करायचो, त्या बागेला अशा अशा पद्धतीची अडचण आहे, त्यांची औषधं द्या. त्याप्रमाणे ह्यांनी तिथनं आणायचं, ड्रीपमधनं सोडायचं असेल ड्रीपमधनं, स्प्रे करायचं असेल स्प्रे करायचा. आणि त्यामुळं आज जी बाग आहे ही आपण खूप बागा बघतोय पण ह्याच्यावर इतका निरोगीपणा आहे, इतकं आंब्यावरचं शायनिंग. आता हे जर बघितलं तर हा आंबा आपण कल्पना पण करू शकणार आहे. आज 42-41 तापमानामध्ये ही क्वालिटी येणं नॉट ए जोक. खूप चांगला त्यांना रिझल्ट आलेला आहे आणि अजून साधारण 15 ते 20 दिवस हा आंबा तयार व्हायला लागेल. कदाचित एप्रिलच्या एंडपर्यंत किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात ही बाग हार्वेस्टिंगला येईल. त्यावेळेला सुद्धा ह्याची चव चाखायला आपणही या आणि आमच्या दर्शकांना सुद्धा सांगा की हा आंबा हा रेसिड्यू फ्री आहे, होमिओपॅथीमध्ये आहे आणि कमीत कमी खर्चातली बाग आहे. बऱ्याचशा झाडांना म्हणजे निम्म्याहून अधिक झाडांना तुम्ही कामटी वगैरे लावली, मग कशा करता काय? कारण मध्ये काय वेळेस वारं सुटतं, वादळ चालू होतं, त्यावेळेस ते झाड पूर्ण सेव होतं, खाली कोलमडतं. त्यासाठी त्यांना तो आधार म्हणून आम्ही त्यांना तो काठीचा आधार देतो. त्यांना त्याचा फायदा जाणवला का तुम्हाला? हो, भरपूर. आता प्रोटेक्शन बॅग तुम्ही लावलेले आहे, मग काय ते आता ऊन भरपूर आहे, टेम्परेचर जवळजवळ 40च्या वर आहे. ते आंब्याला म्हणजे जास्त सन बर्निंग होतं, त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता ते बॅग लावताना मजूर मिळाले का तुम्हाला? आता हा भाग सगळा नाही, सध्या मजुराचा खूप प्रश्न, म्हणजे खूपच प्रश्न आहे. त्याच्यामुळं सध्या तरी आम्ही दोघंही, मी आणि माझी मिसेस, आम्ही दोघंही दिवस रात्र हे बॅगा लावतो. पहाटे उठून 5ला येतो. पहाटे यायचं तुम्ही बॅग लावायला? काका म्हणतात काय किती वाजता यायचे? पहाटे 5ला बरोबर आम्ही शेतात असतो. सोलापुरात उजेड पडायची वाट बघतो, उजेड पडता क्षणी आम्ही बॅगा बांधायला सुरू करतो. सोलापूर सिटी शहर, सोलापूर ते शहरात तुम्ही वडाळ्याकडे ग्रामीण भागाकडे येता. तुम्ही स्वतः नोकरी करता, काका नोकरी करता, मग तुमचे नोकरदार मित्र अरे कुठे चालला शेताकडे, कशाला जातो, असं काहीतरी होत असेल की? नॅचरली असं होतं, पण आम्ही आता इकडेच वाहून घेतलं म्हटल्यानंतर आम्ही ते माइंड करत नाही तेवढं. जे तुम्हाला असे टॉन्टिंग करत असतील किंवा जे कोणी नावं ठेवत त्यांचं काय आज काय तुमची बाग बघून काय वाटतं? उपहासात्मक हास्य मिळतं, दुसरं काही मिळत नाही. आणि जेव्हा एक टेकडी उंच करणारे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गोवर्धन पर्वत फक्त करंगळीवरती श्रीकृष्णाने उचललं होतं, तसा आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे काका अरणचे आणि काकू आमच्या पाठीशी आहेत. हे आम्हाला त्याच्या पुढे हे निगेटिव्ह पॉइंट्स आम्ही माइंड करत नाही किंवा मॅटर्स करत नाहीत. मार्गदर्शक चांगलं मिळालं म्हणून बाग फुलली. हो. होमिओपॅथिकचं मग आता अजून दुसरं काय वैशिष्ट्य सांगता येईल? आता ह्याच्यामध्ये एक आहे की थोडासा रिझल्ट थोडा वेळानं मिळेल तुम्हाला, ज्याला इन्स्टंट आपण म्हणतो तसं थोडं घडत नाही, पण हा कायमस्वरूपी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही की आता रासायनिकच्या 10 फवारण्या कराव्या लागतात, ह्याला 1 किंवा 2 फवारणीमध्ये बस होत आहे अख्ख्या सीझन मध्ये पूर्ण. ड्रीप मधनं जे काही गोष्टी सोडायच्या आहेत ते माल फवण्यासाठी असेल, त्याचा कलर येण्यासाठी असेल,
त्याची साईज वाढवण्यासाठी असेल, ह्या गोष्टी त्याचं काम ते करत असतं. फक्त एक थोडा विश्वास जर ठेवला शेतकऱ्याने तर ह्या होमिओपॅथी, ॲग्रो होमिओपॅथी ज्याला म्हणू, त्याच्यासारखं हे दुसरं पीकच आपल्याला येणार नाही. इतकं चांगलं आता आहे. 5 टनाच्या आसपास माल निघण्याची शक्यता आहे. हो. खर्च किती होईल म्हटले तुम्ही? आता साधारणपणे ही जी बाग आहे, आमचा अंदाज आहे आज, आता भविष्यात वादळ आहे, वावटळी आहेत, अवकाळी पाऊस पण आजच्या आहे. परिस्थितीला जर आपण बघायला गेलं तर एवढ्या 950 झाडामध्ये 5 ते 6 टन माल निघायला काहीही हरकत नाही. कारण एक आंबा सरासरी 400-500 ग्रामचा होणार हा, आहे. वजन एक चांगलं. महिन्यानंतर ह्याचं वजन अजून size आपल्याला फुगणार आहे. खूप फुगणार आहे साईज. अजून ह्याच्यावर काम करायचं बाकी आहे. कारण शेवटच्या टप्प्यातलं जे काम आपण म्हणतो का नाही, ते सगळ्यात महत्वाचं असतं. आज जे आपण आतापर्यंत कसं केलं होतं की ह्याची गळ झाली नाही पाहिजे, माल ज्याला म्हणतो की कुठंही त्याचा देठ तुटला नाही, त्याच्यासाठी आपण काम केलेलं आहे. याच्यावर ज्याला म्हणतो त्या देठातच ताकद कशी येईल ती. आणि मग आता इथनं पुढचं काम काय राहतं तर ह्याला जो माल फुगवायचा असतो ते फुगवणं. दुसरी गोष्ट, ह्याला जो कलर आला पाहिजे. हा जर तुम्ही 1-1.5 महिन्यानं आंबा बघितला ना, पिवळा धमक आंबा दिसतो, खूप छान. ह्याला कुठल्याही रासायनिकची गरज भासत नाही आंबा पिकवण्यासाठी, आंबा मार्केटमध्ये नेण्यासाठी. फक्त तुम्ही पिकवण्यासाठी काही त्याला अजिबात काय करावं लागत नाही, कारण हे कामच त्याचं आहे. निसर्ग त्याचं काम करत आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडस, आता जे आपण मार्केटला आंबा न्यायचा आहे किंवा हार्वेस्टिंग करताना जे आपण कॅरेट वापरतो म्हणा, किंवा एखाद्या रूम मध्ये आपण खाली पेपर झाकून त्याच्यावर एक थर, पुन्हा पेपर त्याच्यावर दुसरा थर, आणि ती जर खोली 5 दिवस पॅक केली, ज्याला म्हणतो हवा बंद करून ठेवलं, ते इतर कुठलंही केमिकल न वापर, अजिबात नाही केमिकल वापरायचं आहे. असं साधारण एका आंब्यावर एकावर 3 थर 4 थर तुम्ही देऊ शकता. आणि जे टेम्परेचर राहतं रूम मधलं असेल काय, कारण आता इथनं येणारा जो उन्हाळा असतो, टेम्परेचर जास्त असतं, ह्याला फक्त उकाडा ज्याला म्हणतो तो आपण त्या रूम मध्ये द्यायचा असतो. आणि मग नैसर्गिक पद्धतीनं त्या आंब्याला कलर येतो, कुठेही त्याला डाग पडत नाही. मार्केटमध्ये 1 नंबरनं आंबा हा विकला जातो. आणि त्यामुळं आज ह्या शेतकऱ्याला सुद्धा ह्या वर्षी खूप चांगलं उत्पन्न मिळेल. ह्या बागेचं नाव सुद्धा खूप चांगलं होईल. दरवर्षी साधारणपणे लोक व्यापाऱ्याला देतात. ह्या वर्षी आमच्याच बरोबर आपण ज्या ज्या ठिकाणी आंबा महोत्सव भरवणार आहे त्याच ठिकाणी ह्यांचाही माल जाईल, जो आम्हाला रेट मिळेल कदाचित 200 रुपये 300 रुपये सुद्धा मिळेल. कारण मुंबईकरांची खूप मागणी आहे की आम्हाला चांगला आंबा खायला द्या. यावर्षी आपण मुंबईमध्ये 10 दिवसाचा आंबा महोत्सव भरवतोय. पुण्यातल्या लोकांची खूप मागणी आहे, तिथंही थोडंसं टाइम कमी जास्त करून त्याही ठिकाणी 10 दिवसाचा आंबा महोत्सव भरवतोय. थोडा आमचा माल आहे, ह्यांचा माल आहे, अजून 4 शेतकरी आपल्या बरोबर आहे, त्यांचा सगळ्यांचा माल जर अशा पद्धतीनं विकला गेला तर शेतकऱ्याच्या खिशात नक्की जास्तीचे 4 पैसे मिळतील. भविष्यात आपण ह्याचं प्रक्रियामध्ये सुद्धा उतरण्याचं मानस आहे. आणि जो एक ग्रुप बनलेला आहे आता, आज महाराष्ट्रातल्या किमान 1,500 शेतकऱ्यांचा आपल्याबरोबर ग्रुप आहे. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा जर माल आपण एकत्र केला तर ज्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणू, ह्या आंब्याचे आपण स्लाइस बनवू शकतोय, क्यूब बनवू शकतोय, पल्प बनवू शकतोय, एक्सपोर्ट करू शकतोय. त्याला जो भाव मिळेल तो कदाचित आज जर आम्हाला ह्या आंब्याला 100-200 रुपये भाव मिळाला, त्यावेळेचा रेट असेल 1,500-2,000 रुपये किलोचा. आणि म्हणून हा शेतकरी ज्याला म्हणतो, ह्या व्यवस्थेनं आपण समाजात शेतकऱ्याला शेतकरी राजा म्हणतो, पण व्यवस्थेनं ह्या समाजात शेतकऱ्याची अवस्था पोतराजाची केलेली आहे. आणि ती अवस्था पुसण्याचं काम, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचं काम ह्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून होईल. हा विश्वास, हा आत्मविश्वास, आणि त्याचंच हे फळ आज हे दाम्पत्य आहे. एवढं आता तिसऱ्या, म्हणजे ज्यावेळी झाडं तुम्ही लावली, JCBने साफसफाई केली, झाडं लावली, कोल्हापूरवरून आणली, आंध्रवरून आणली, मग इतकं 3ऱ्या वर्षानंतर एवढं 3-4 लाख उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती का तुम्हाला? नाही, सुरुवातीला तर आमची अपेक्षा एवढी नव्हती, पण काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत गेलो, मग थोडा आमचा विश्वास वाढत गेला. आता त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पुढेही जात जाऊ. सेवानिवृत्तीनंतर इकडे तुम्ही आला, पहिल्या वर्षी 0 उत्पन्न, दुसऱ्या वर्षी 0 उत्पन्न,
3 वर्ष काही उत्पन्न नाही तरी पण तुम्ही टिकून राहिला. टिकून राहा. तेही माझ्या मिसेसच्या पाठिंब्यामुळं, हं. त्यांच्या आर्थिक आणि सगळं मानसिक सगळं तुम्हाला एक प्रोत्साहन, आधार आधार मिळाला. हां. सगळं प्रोत्साहन त्यांचं आहे. हां. पाठीशी आई असेल किंवा पत्नी असेल हो. तर पुरुष नक्कीच क्रांती करू शकतो हे तुम्ही हो. दाखवून दिलं. हो खंबीर मेडका. तर मंडळी या ठिकाणी आपण बघितलं हे साठे कुटुंब. काकांनी VRS घेतली. आजारपणामुळे रेल्वेतनं VRS घेऊन ते सेवानिवृत्त झाले. काकू त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी रेल्वेमध्ये काम करताय. एकीकडे देशाची सेवा करणारं हे कुटुंब काकांच्या सहकार्याने आता मातीमध्ये सेवा करायला उतरलं. हा जो आंबा पिकवलाय हा आंबा कुठल्याही रसायनाची फवारणी करून किंवा केमिकलची फवारणी करून पिकवलेला नाही, तर हा होमिओपॅथी ट्रीटमेंट, जी ट्रीटमेंट माणसावर त्या ठिकाणी केली जाते होमिओपॅथी ट्रीटमेंट, तीच ट्रीटमेंट आता फळझाडावर सुद्धा व्हायला लागली आहे. काकांनी त्या ठिकाणी होमिओपॅथी ट्रीटमेंटचा अनुभव आहे, तो अनुभव साठे काकांना दिला आणि त्यांच्या अनुभवातून या ठिकाणी ही चांगली बाग फुलली आणि 3 वर्षानंतर 4 ते 5 लाखाचं उत्पन्न माळरानावर साठे कुटुंबाला या ठिकाणी आंबा बागातून मिळणार आहे. आमच्या शेतकरी राजाला जर असे गाडगे काकांसारखे चांगले मार्गदर्शक भेटले तर आमचा शेतकरी राजा नक्कीच मातीमध्ये सोनं पिकवू शकतो आणि मातीमध्ये सोनं पिकवलेला आमचा बळीराजा चुकीचं कुठलंही पाऊल त्या ठिकाणी कदापि उचलणार नाही. एवढंच नव्हे तर आमच्या बळीराजाला शासनाच्या दारात सुद्धा हात पसरायची वेळ कधीही मिळणार नाही. मंडळी, शेतीविषयक असेच व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आणि वास्तव वाचणारी माहिती आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून घर बसल्या चांगल्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. धन्यवाद.